नमस्कार. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी आणि न्यू इरा पब्लिकेशन हाऊस पुणे यांच्या वतीने उपस्थित सर्वांचे लेखक फमू शिंदे यांच्या त्रिकाल या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त मी प्राध्यापक प्रतिमा चव्हाण आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती माननीय फमू शिंदे, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय डॉक्टर पी.डी. पाटील सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारत सासणी, माननीय रामदासजी फुटाणे, डॉक्टर रमेश वरखेडे, प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे, सौ अमृता तांदळे आणि मिलिंद जोशी सर, या सर्व मान्यवरांचे मी अभिवादन करते आणि मनपूर्वक स्वागत करते. तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले समोर बसलेले सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रसिक प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचे या सोहळ्याला मनपूर्वक स्वागत. आजच्या या सोहळ्याची सुरुवात स्वागत गीताने होईल. सादर करतील प्रांजली बर्वे. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. जय तुझ्या हास्यातून, जय तुझ्या हास्यातून, चारी युगांची पौर्णिमा. तुझी कृपेची चांदणी, तुझी कृपेची चांदणी, मी तर शोधे अमुच्या शिरी, मी तर शोधे अमुच्या शिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामयंगनी, चतुरा कलामयंगनी. संगीत जन्नाई, संगीत जन्नाई, जडता मतीची भंगली. उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे
धन्यवाद प्रांजली. जीवनी नवतेज लाभो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना. स्थैर्य लाभो शौर्य लाभो सत्यता संशोधना, नित्य हो आराधना एक येथे प्रार्थना, एक येथे प्रार्थना. या प्रार्थनेला स्मरून मी माननीय डॉक्टर पी डी पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करावे. सरांच्या समोर एक कळ ठेवलेली आहे, इलेक्ट्रिक दीपप्रज्वलन. धन्यवाद सर. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मी न्यू इरा पब्लिकेशनच्या प्रकाशक सौमृता तांदळे यांना इथे आमंत्रित करते. सप्रेम नमस्कार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या त्रिकाल या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या व व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या सर्व साहित्यप्रेमी रसिकांचे व पत्रकार बांधवांचे मी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. प्रकाशन संस्थेची सुरुवात 2017 साली झाली. आजवर विविध धाटणीतल्या दर्जेदार साहित्यकृती प्रकाशित करून प्रकाशन संस्थेने लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आपल्या मराठी साहित्याला पूर्वपार चालत आलेल्या समृद्ध आणि दैदिप्यमान असा वारसा लाभलेला आहे. मुळातच मराठी साहित्य आपल्या मानवी जीवनात जेव्हापासून आले त्या साहित्य निर्मितीची सुरुवातच कवितेपासून झाली. एवढेच काय तर मूळ जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला आपल्या मायबोलीची बडबड गीतांमधून ओळख करून दिली जाते. त्यामुळे एकंदरीतच काव्याचे महत्व आपल्या जीवनात खूप मोठे आहे. आपल्या मराठी भाषेची सुरुवातच मुकुंदराजांनी पद्यातून केली. परंतु आता कविता, गझल या प्रकारची पुस्तके व्यावसायिकदृष्ट्या परवडत नाहीत, म्हणून अनेक प्रकाशन संस्था त्यात आपले योगदान देताना दिसत नाहीत. एकीकडे आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची चर्चा करतो आणि आपण स्वतःच काचरतो. खरं तर ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचे अभंग व ओव्यांची सुरुवात देखील कवितेतून झाली. आपल्या सर्वांची आई, आजी ह्या जेव्हा जात्यावरती दळत असतात त्यावेळेस ती जेव्हा गाणी म्हणतात त्या गाण्यांमध्ये सुद्धा खूप मोठा इतिहास जडलेला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रात ज्या कवींमुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत आहे त्यात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या फमू सरांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. फमू सर माझ्यासारख्या कित्येक तरुणांचे आपण आदर्श आहात. आपण लिहिलेली आई ही कविता आमच्या सगळ्यांचीच खूप आवडती. या कवितेतून प्रत्येक वाचकाने आपल्या आईला अनुभवले. आपण लिहिलेल्या अनेक कवितातून वाचकांना कायमच सुरेख अशी मेजवानी मिळत असते. सर आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे प्रत्येकालाच अगदी आपलेसे वाटतात. सर आज मला एक गोष्ट खूप आवर्जून सांगायची आहे तुम्हाला. मी अगदी माझ्या बालपणापासून तुम्हाला ऐकत आली आहे. माझं माहेर छत्रपती संभाजीनगरचं. ज्या कॉलेजमध्ये आपण होतात तिथे माझं शिक्षण झालं आणि तिथे तुम्ही अगदीच लोकप्रिय. त्यामुळे मला तुम्हाला जवळून ऐकायची, भेटायची खूप मनापासून इच्छा होते. आणि ज्यावेळेस मला हे कळालं की आपल्याला सरांचं कविता संग्रह प्रकाशित करण्याची संधी मिळते, त्याहून मला दुसरा कुठला मोठा आनंदच तिथे वाटला नाही सर. आपल्या आवडत्या कवींचा संग्रह जेव्हा आपण प्रकाशित करतो आणि एकाच व्यासपीठावर त्याच्यासोबत बसण्याची संधी आपल्याला मिळते, हे खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे सर. सर आपल्या लेखणीतून असेच नवनवीन साहित्य घडत राहो. आपल्या लिखाणातून अनेक नवीन कवींना अशीच प्रेरणा मिळत राहो. आपल्या कार्यासाठी आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांना डी.वाय. पाटील सरांचा साहित्यिक व्यासंग तर माहितीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण सम्राट या उपाधीने सरांचे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते. कवी लेखकांचा सन्मान कसा करावा याचा नवीन पायंडा सरांनी आपल्याला घालून दिला. लोक म्हणतात की वटवृक्षाखाली वटवृक्ष येत नाही, परंतु डी.वाय. पाटील सरांच्या वटवृक्षाखाली पी.डी. पाटील सरांचा वटवृक्ष दिमाखात उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. हे खरंच अगदी खूपच अद्भुत आहे.
सरांनी शिक्षण, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केलंय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरांनी उत्कृष्टतेचा दर्जा प्रस्थापित करून दिला. सर, मी मराठी साहित्य परिषदेची माफी मागून सांगते की आपण आयोजित केलेल्या 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे आतापर्यंत झालेल्या सर्वात सुनियोजित आणि सुंदर साहित्य संमेलनापैकी एक होते. तुमच्या विशाल हृदयामुळे निश्चितच मराठी भाषेला नवी पालवीच काय तर मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळेल अशी माझ्यासारख्या अनेक नवीन वाचकांना आशा वाटते. सर, आजच्या या सुंदर आयोजनासाठी खरंच मी तुमची खूप ऋणी आहे. आजच्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले भारत सासणे सर हे उदगीर येथे झालेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान आपण भूषविले. या व्यतिरिक्त अनेक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही आपण भूषविले. आजवर सरांची अनेक कथा संग्रह, बाल साहित्य, कविता संग्रह, कादंबरी प्रकाशित करून त्यांनी आमच्यासारख्या वाचकांना आपल्या लेखणीतून खूप समृद्ध केले. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे सर. आज आपल्यासोबत व्यासपीठावर महाराष्ट्रातले प्रसिद्ध विडंबन कवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्माते रामदास फुटाणे सर उपस्थित आहेत. आजवर सरांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्या छोट्या कवितांनी सगळ्यांचे मनोरंजन केले व त्यांच्या कविता कायमच आमच्या हृदयाला भिडत राहतात. सरांना ऐकण्याची संधी आज आम्हाला मिळणार आहे. खरंच सर, हे आज आमचे भाग्यच आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर वक्ते, समीक्षक, लेखक, संपादक डॉक्टर रमेश वरखेडे सर, मिलिंद जोशी सर व लेखक राजशेखर शिंदे सर यांनाही ऐकण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. त्याबद्दल मी त्यांचीही खूप ऋणी आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, मला आशा आहे फमू सर, आपल्या कविता संग्रह प्रकाशित करण्यापासून माझी झालेली सुरुवात ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वात जास्त कविता संग्रह प्रकाशित करण्याचा मानस ठेवून ती पूर्ण करण्याचा नितांत प्रयत्न करू. आजवर महाराष्ट्रात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली पुस्तके मराठीत भाषांतरित करून मराठी वाचकांची मने जिंकली, परंतु मराठीतील दर्जेदार साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ताकदीने प्रसिद्ध होऊ शकले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी मी न्यू पब्लिशिंग हाऊस तर्फे तयारीनिशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवण्याचा मानस करत आहे. मराठी साहित्य आणि लेखक जगाच्या पाठीवर प्रसिद्ध व्हावे हा एकमेव मानस ठेवून प्रकाशन संस्था भविष्यात मार्गक्रमण करेल व जे तरुण आज जागतिक दर्जाचं कौशल्य मिळवत आहेत त्या तरुणांना मराठी कवितेचा आवाका कळावा यासाठी न्यू पब्लिशिंग हाऊस सजगपणे काम करेल एवढे आश्वासन देऊन थांबते. धन्यवाद. धन्यवाद तांदळे मॅडम. आणि यानंतर उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत आणि सत्कार येथे होते. मी सर्वप्रथम माननीय डॉक्टर पी डी पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे सर यांचे स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी सौमीना सासणे आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांनाही विनंती, मॅडम कृपया आपणही आपला सत्कार स्वीकारावा. आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय भारत सासणे सर, आणि यानंतर सौमीना सासणी यांचा इथे सत्कार होईल. यानंतर मी सरांना विनंती करेल की आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती प्रसिद्ध लेखक कवी सन्माननीय फमू शिंदे सर यांचे आपण स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी सौ लीला शिंदे यांनाही मी विनंती करते की कृपया आपणही आपला सत्कार स्वीकारावा. त्या स्वतःही एक बाल साहित्यिक आहेत आणि वसंतराव नाईक कॉलेज संभाजीनगर येथे सोशॉलॉजी डिपार्टमेंटच्या त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
यानंतर सौ लीला शिंदे यांचे स्वागत आणि सत्कार येथे होईल. धन्यवाद सर. आणि यानंतर खास फमू शिंदे सरांतर्फे माननीय डॉक्टर PD पाटील साहेब यांचा इथे सत्कार होईल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया सरांचा सत्कार करावा. एक खास भेट शिंदे परिवारातर्फे सरांना देण्यात येत आहे इथे. एक खास फ्रेम सरांना भेट म्हणून शिंदे परिवारातर्फे इथे देण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा मी माननीय PD पाटील सरांना विनंती करेल की त्यांनी श्रीयुत रामदास फुटाणे यांचे स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर डॉक्टर रमेश वरखेडे आणि सौ मंगल वरखेडे यांचे स्वागत आणि सत्कार इथे होईल. मी मंगलताईंना विनंती करते की कृपया त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. डॉक्टर रमेश वरखेडे आणि सौ मंगल वरखेडे. यानंतर सरांना विनंती की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे सरांचा सन्मान करावा. डॉक्टर राजशेखर शिंदे. सरांना विनंती की त्यांनी श्रीयुत मिलिंद जोशी यांचा सत्कार करावा.
सरांना विनंती की त्यांनी अमृता तांदळेंचाही सत्कार करावा. तसेच आपल्यासोबत आज सुनीताराजे पवार उपस्थित आहेत, प्रमुख कार्यवाहक मसापा. त्यांचेही स्वागत आणि सत्कार सरांनी करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. सर, सुनीताराजे पवार. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर्व सत्कार केल्याबद्दल. श्रोते हो, मला वाटतं आपल्या सर्वांनाच, विशेषतः इथे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनाच कविता हा नक्कीच एक जिव्हाळ्याचा विषय असणार. कारण कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना या कमीत कमी शब्दात परंतु अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करता येतात. आई हे नाव असतं, आई हे नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. प्रत्येकाच्याच मनामध्ये असलेली ही आई एका कवितेच्या माध्यमातून फक्त फमू शिंदे यांच्यासारख्या कविमनालाच व्यक्त होऊ शकते. जवळजवळ 30 वर्ष मराठीचे अध्यापन करत फमू शिंदे यांनी आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या. त्याचबरोबर समीक्षा संग्रह, राजकीय उपासिका संग्रह, विचारशील विनोदपर गद्य संग्रह याचेही लिखाण केलेले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी 3 वेळा कवी केशवसूत पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, विनोदपर लेखनासाठी अत्रे कोल्हटकर पुरस्कार तसेच इतर अनेक नामांकित संस्थांचे वाङ्मय पुरस्कार यांनी सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे. अत्रे साहित्य संमेलन बेळगाव, मसापाचे मराठवाडा साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनांचे आणि कवी संमेलनांचे अध्यक्षपद सरांनी भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, आकाशवाणी कार्यक्रम सल्लागार समिती, शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ यासारख्या अनेक समितींचे सदस्य म्हणून सरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे. कर्नाटक विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ या व अशा इतर अनेक नामांकित विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सरांच्या साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 9 मराठी चित्रपटांची गाणी, मालिका शीर्षक गीत, भावगीते, लोकगीते, भक्तिगीते यांचे गीतलेखनही सरांनी केलेले आहे. खरं तर फमू शिंदे हे इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की त्यांची थोडक्यात ओळख करून देणे जरा कठीणच. आणि असं हे प्रभावी आणि साहित्यिक उंची गाठलेलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. आणि त्यांच्याच त्रिकाल या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने पुनश्च एकदा मी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठातर्फे आपले सर्वांचे स्वागत करते.
डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ आणि डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीच्या माध्यमातून आजवर लाखो विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणारे माननीय डॉक्टर पी डी पाटील सर हे एक शिक्षक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित आहेत. शिक्षणाबरोबरच वारकरी परंपरेचा आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत साहित्य संस्कृतीला विकासाशी जोडण्याचे अमूल्य कार्य सर करत आहेत. डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या याच प्रांगणात संपन्न झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सरांनी केलेले कार्य अतिशय गौरवास्पद आहे. साहित्यात जग बदलण्याची ताकद आहे अशी जाणीव बाळगणारे डॉक्टर पी डी पाटील साहेब हे अध्यात्म आणि उद्योग यांना साहित्य कला व्यवहारांची अर्थातच सांस्कृतिक समृद्धीची जोड देणे हे आपलं कर्तव्य मानतात आणि म्हणूनच कुठलाही साहित्यिक कार्यक्रम असेल तर त्याला पाठिंबा आणि मार्गदर्शन सर नेहमीच देत असतात. डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील सर यांना मी आता नम्र विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. माफ करा, आधी प्रकाशन होईल आणि त्यानंतर सर मार्गदर्शन करतील. फ मो शिंदे रचित त्रिकाळ या जवळजवळ 300 कवितांच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आता इथे संपन्न होईल. सरांचा हा 40वा कविता संग्रह आणि त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या सगळ्या कविता संग्रहांमध्ये त्रिकाल या कविता संग्रहात सर्वात जास्त कविता समाविष्ट केलेल्या आहेत. गझल या गीत प्रकाराला मिळती जुळती अशी रचना या कवितांची असून सामाजिक आशयाच्या आणि प्रेमानुभूतीच्या कवितांचा यात समावेश आहे. कविता जगण्याचा, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा कवींचा कसा निराळा असतो याची अनुभूती वाचकांना निश्चितच त्रिकाल मधून मिळेल. एक वेगळा भाषिक प्रयोग असणाऱ्या त्रिकाल या कविता संग्रहाचे प्रकाशन आता करावे अशी विनंती मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करेल. धन्यवाद, सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि यानंतर मी माननीय डॉक्टर पी डी पाटील सर यांना विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. 89व्या साहित्य संमेलनानंतर आपल्या संस्थेमध्ये डी वाय पाटील संस्थेमध्ये आपल्याला अनेक कार्यक्रम करता आले. केवळ या साहित्य संमेलनामुळे आम्हाला हा योग जुळून आला आणि आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे की व्यासपीठावरती इतकी मोठी लोक इथपासून ते शेवटपर्यंत सगळी साहित्यिक मंडळी आहेत आणि तो ऐकण्याचा योग आपणा सर्वांना येत आहे. याबद्दल मला स्वतःला ते साहित्य संमेलन घेतल्याबद्दल मला स्वतःला आज आनंद होत आहे. कारण इतक्या मोठ्या लोकांचा एकाच वेळी स्टेजवरती येण्याचा योग आदरणीय आमचे फ मो शिंदे सर तसेच त्यांच्या धर्मपत्नी लीलाताई शिंदे यांच्यामुळे योग जुळून आला. त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी मला त्रिकाल ही कवितांचे संग्रह आणून दिला आणि मला दाखवला. मग ताईंना म्हटलं, ताई याचं प्रकाशन झालं पाहिजे.
आणि खरोखरच आनंदाचा योग आहे की आज प्रकाशनाचा योग आलेला आहे. त्याबद्दल मी आदरणीय फमू शिंदे सरांना आणि तसेच ताईंना मनापासून अभिनंदन करतो, अभिवादन करतो. या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ लेखक भारतजी सासने, बंधुतुल्य ज्येष्ठ स्नेही रामदासजी फुटाणे सर, व्यासंगी मराठी समीक्षक डॉक्टर रमेश वरखडे सर, प्राध्यापक राजशेखर शिंदे सर, तसेच स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय मिलिंद जोशी सर आणि अमृता तांदळे ज्यांनी ह्या पुस्तकाचं पब्लिकेशन केलेलं आहे, तुमचे अभिनंदन. फमूंना साथ संगत करणाऱ्या त्यांच्या साहित्यिक पत्नी सौ लीलाताई, फमूंचे सर्व कुटुंबीय, समोर बसलेले आदरणीय बरीच मोठी मंडळी बसलेली आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्रिकाल हा काव्यसंग्रह कविवर्य फकीर मुंजाजीराव शिंदे यांनी मला अर्पण केला आहे. एक रसिक वाचक म्हणून मी या नामवंत कवीच्या या भेटीचा अतिशय नम्रपणे आणि तितक्याच आनंदाने स्वीकार करतो. मराठी कवितेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या कवीने माझ्यासारख्या रसिक वाचकाची अशी बांधिलकी ठेवावी हा खरोखर आनंददायी योग आहे. फमूंचे व्यक्तिमत्वही याच आनंदाने भरलेलं आहे. महाराष्ट्राने फमूंच्या आई या कवितेचा आनंद आणि अनुभव गेली अनेक वर्ष घेतला आहे. ही कविता ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आईचे व्यक्तिमत्व त्यातून दिसले आहे, जाणवले आहे. आई आणि इतर कविता या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. एका दिवाळी अंकात ही कविता प्रसिद्ध झाली आणि नंतर फमूंच्या काव्यसंग्रहाचे रूप तिनं घेतले. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या कार्यक्रमात फमू आपली ही कविता नक्की सादर करतील. मला स्वतःला ही कविता अतिशय भावली आहे. फमू लिहितात, आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरती नाही उरती नाही. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेले गाव असतं. फमू हे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र. मराठी भाषेवर हुकूमत असलेल्या फमूंनी औरंगाबादला सलग 30 वर्ष मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितेने आणि विचारशील गद्य लेखनाने त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सासवड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. हे आपल्याला ठाऊक आहेच. आज या व्यासपीठावर ज्येष्ठ कवी आणि वाचटिकार रामदासजी आहेत आणि त्यांच्या समवेत फमूही आपल्यात आहेत, आपल्याबरोबर आहेत. साऱ्या महाराष्ट्राला आणि देशातील परदेशातील मराठी रसिक वाचकांना या लोकप्रिय जोडीचे विशेष आकर्षण नेहमीच राहिलेलं आहे. फुटाणे यांची मातृका आणि त्यावर फमूंचे भाष्य किंवा कॉमेंट्स रसिक वर्षानुवर्ष ऐकत आले आहेत. त्याचा आनंद आपण सर्वांनी नेहमीच घेतला आहे. अर्थात कवी संमेलनातील आणखी एक कवी अशी एक ओळख फमूंची कधीच नव्हती आणि नाही. मी समीक्षक नाही, पण त्यांच्या सगळ्या गंभीर विचारांची प्रतिभा असलेला कवी तुलनेला आपल्याकडे काहीसा उपेक्षित गेला का असा मनात प्रश्न येतो. आज त्रिकाल हा त्यांचा कविता संग्रह पाहताना त्यांच्या विचार विश्वांची, भाव विश्वाची एक विराट अशी ओळख रसिकांना होईल असा मला विश्वास वाटतो. फमूंचे छोटेखानी कविता संग्रह आपण अनेक पाहिले आहेत. त्या तुलनेत हा खरोखर मोठा कविता संग्रह आहे आणि फमूंच्या 254 कविता यात आहेत. जुलूस आणि फकीराचे अभंग या त्यांच्या सामाजिक भाष्य करणाऱ्या, विद्रोहाचे तोरण लावणाऱ्या कवितांच्या पुढची चिंतनशील, भावपूर्ण अशी कविता आजच्या या नव्या संग्रहात वाचायला मिळते. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रबळ प्रेरणा आणि केशवसुतांचा प्रभाव
फकीराचे अभंग मधील कविता वाचताना जाणवतो. तसाच पुढचा टप्पा वैचारिक व चिंतनशील स्वरूपात त्रिकालमध्ये फमूंनी गाठला आहे. फकीराचे अभंग मधील पुढील कविता आजही किती रेलेव्हंट आहे हे आपल्याला लक्षात येईल. कशी करणार कशासाठी दिंडी, कशी करणार कशासाठी दिंडी, उपसतो पेंडी सुडीतून, कधी कडब्याची कधी गवताची, वैरण बेताची जेम तेम, व्याकुळ मनात घुमतो हंबर, सत्तेचे झुंबर टिचलेले. त्रिकाल काव्य संग्रहातील कविता वाचताना एक धीर गंभीर आणि अंतर्मुख असा कवी आपल्याला भेटतो. फमूंच्या एकूण नेहमीच्या विवेचनातून किंवा अन्य कविता बाबतच्या भाषामधूनही त्यांचे चिंतन आणि व्यासंग ठळकपणे जाणवत राहतो. त्याला सुसंगत असा हा नवा कविता संग्रह आहे. मुखपृष्ठावर विख्यात चित्रकार मराठवाड्यांचे भमा पडसावळे यांच्या प्रतिभेचा पैस आपल्याला दिसतो. आतमध्ये आपल्याला विचारप्रवण करणारी फमूंची कविता भेटते. या संघातील पहिली कविता ही फमूंच्या सुंदर हस्ताक्षरातील आहे. रसिकांचा संवाद तेथे सुरू होतो. फमू त्यात लिहितात, कधी असे घडले नाही, कधी असे घडले नाही जिथं दुःख भेटले नाही, स्वप्नही असे पडले नाही जिथं दुःख भेटले नाही. या संपूर्ण काव्य संग्रहाच्या अगदी प्रारंभी ओशोंचा एक विचार फमूंनी उद्धृत केला आहे. तो विचार आहे प्रेमाचा. ओशोनी म्हटलं होतं, प्रलय भी आए तो भी एक चीज बच रहेगी तुम्हारे भीतर, प्रलय भी आए तो भी एक चीज बच रहेगी तुम्हारे भीतर, वो तुम्हारा स्वभाव है और प्रेम तुम्हारा स्वभाव है. प्रेम तुमसे भिन्न नहीं, प्रेम तुम्हारी आत्मा है. ओशोंच्या या अवतरणातून फमूंनी आपल्या स्वतःची ओळख ठळकपणे अधोरेखित केली आहे असं मला वाटते. खुद्द कवी याबाबत काही बोलतील अशी अपेक्षा करायची का? अर्थात खलील जिब्रानचे एक अवतरण देऊन मी जीवनाचा कवी आहे हेही त्यांनी सांगितलं आहे. सामान्य माणूस आणि शेतकरी व कष्टकरी यांच्या काळजी विषय व त्यांचे भावविश्व याला जोडणारे कवींचे समाजभान या सर्वाचा एक सुंदर गोफ फमूंनी त्रिकालमध्ये गुंफला आहे. रसिकांना त्यांची अनुभूती येईल असा मला विश्वास वाटतो. फमू लिहितात, शब्दांचे अनाभाकांचे काही खरे नसते, शब्दांचे अनाभाकांचे काही खरे नसते, आपल्या जीवलग लोकांचे काही खरे नसते. शिवता शिवता उसवतातही उसासे शिलाईत, शिवता शिवता उसवतातही उसासे शिलाईत, सुई दाबणाच्या टोकाचे काही खरे नसते. आज या निमित्ताने वरखडे यांच्यासारख्या ज्येष्ठ समीक्षक उपस्थित असताना हा कवितांचा उत्सव खूप बहारदार होईल यात शंकाच नाही. मला फमू आणि त्यांच्या कुटुंबियांनी या कवितेच्या उत्सवात त्रिकाल या काव्य संग्रहाच्या माध्यमातून जे मानाचे पान दिले त्याबद्दल मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. नमस्ते, आभार. खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छांबद्दल. खरंच फक्त शिक्षण तज्ज्ञ नाही तर कला आणि साहित्यावर मनापासून प्रेम करणारे आदरणीय डॉक्टर पी.डी. पाटील साहेब हे नेहमीच अशा कार्यक्रमाला पाठिंबा देत असतात आणि त्यानिमित्ताने या डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये असे अनेक साहित्यिक उपक्रम होतात, कार्यक्रम होतात आणि आम्हाला त्याची अनुभूती येते. हे खरंच आम्ही आमचे भाग्य समजतो. धन्यवाद सर पुन्हा एकदा. आणि यानंतर मी सन्माननीय फमू शिंदे सरांना येथे आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांशी संवाद साधावा.
स्वतंत्र काही बोलावं अशी आता गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक जण येऊन सांगतो तुम्ही काय बोललं पाहिजे. ही तशी घरापासूनच सुरुवात झालेली आहे. तरीही हा कवी स्वतंत्र प्रतिभेचा आहे वगैरे लोक म्हणतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तो किती स्वतंत्र असतो हे आपण पाहिलेलं आहे. मित्र, गमतीचा भाग सोडून द्या तुम्ही. फार ही सगळी कल्पकता प्रकाशन समारंभाची आदरणीय PD सरांची आहे. आणि कोणत्याही कल्पकतेला दिपवून टाकणारं मूर्त रूप देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडेच आहे. ह्या विद्यापीठाचा परिसर ही त्याची साक्ष आहे. बाकीचं काही सांगायची गरजच नाही. मी जेव्हा संग्रह दिला सरांना तेव्हा सर म्हणाले की असं नाही, ह्याचं सुंदर आपण प्रकाशन करू आणि प्रकाशन समारंभ घेऊ. आणि त्या कल्पकतेचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे आविष्कार आहे. तुमची उपस्थिती त्याला साक्ष आहे. आणि इतकी भरभरून उपस्थिती पाहिल्यानंतर इतरांचं तर काही सांगत नाही, पण माझ्यासारखा कवी आता उद्या घरी गेल्यानंतर नवीन कविता संग्रह पूर्ण लिहूनच काढणार. त्यामुळे रसिकांची फार उपस्थिती सुद्धा तशी धोकादायकच असते. कारण नसलेलाही माणूस केव्हा कवी होईल काही सांगता येत नाही. खूप छान आपल्या उपस्थितीनं सुद्धा सगळ्यांनाच आनंद दिलेला आहे. आणि खरं तर माऊलीपासून, ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून सगळी कृतज्ञता आपल्या सर्जनाच्या आधी जो वाचक आहे, जो श्रोता आहे, त्यांच्या संबंधीच ही कृतज्ञता व्यक्त होत आलेली आहे माऊलींच्या काळापासून. आणि म्हणून सगळ्यांच्या आधी सगळ्या वाचकांना उद्देशून ही सगळी संत मंडळी सुद्धा बोलत आलेली आहे. त्याच्यामुळं तुमचा आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतो. आणि आता उल्लेख झाला, सूत्रसंचालन सुद्धा पुष्कळ अतिशय छान सूत्रसंचालन त्या करत आहेत. नाहीतर सूत्रसंचालनामध्ये काय काय येईल काही सांगता येत नाही. मला तर एकदा प्रत्यक्ष शरदराव पवार साहेबांनी सांगितलं, इतके हैराण झाले होते ते की ते आता शरद पवार साहेब बोलतील असं म्हटल्याबरोबर ते इतके प्रॉम्प्ट असतात की ते लगेच उभं राहून बोलण्यासाठी येऊन थांबले तरी सूत्रसंचालन चालूच होतं. तर हा प्रसंग पाहिल्यानंतर त्यांनीच मला एकदा विचारलं, फमू सूत्रसंचालन आवश्यकच असतं का कार्यक्रमात? हो म्हटलं साहेब, ते फार आवश्यक असतं. ते मग कशामुळं? अहो म्हटलं, सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकत नाहीत, म्हणून मधून मधून ते लावावे लागतात. म्हणजे फार सुंदर छान सूत्रसंचालन ते करतात. मी अनेक कार्यक्रमांचं अनेक दिवस मी सूत्रसंचालन करत असे. आता काही लोक तर मला म्हणत असत की तुमचं सूत्रसंचालन आहे हे ऐकल्यामुळं वाचल्यामुळं आम्ही आलो, बाकी काय बोलतात आम्हाला माहिती आहे म्हणाले. फार छान 300 जवळपास 300 पृष्ठांचा संग्रह काढण्याची हिम्मत कोणताही प्रकाशक मराठीत करणंच शक्य नाही. पण शेवटी अमृत सुद्धा शिंद्यांचंच लेकरू असल्यामुळं, पर्यायच नसल्यामुळं त्यांनी हे फार सुंदर संग्रह काढलेला आहे. तांदळे आडनाव आहे त्याच्यामुळे शरद माझा जावई आहे ही लेख असल्यामुळं माझी. खूप सुंदर संग्रह आहे. त्याच्यामुळं त्यांनाही मी मनापासून आशीर्वादपूर्वक धन्यवाद देतो माझ्या लेकराला. आता उल्लेख झाला की हे फार उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, माझ्या संबंधी उल्लेख झाला.
आता ते घरची मंडळी इथं आहे, त्यांनाही ते पटलं असेल की ते इतके उत्तुंग आहेत की घरच्यांनाही सापडत नाही. तेव्हा ती काय उत्तुंगता कामाची घरच्यांना असं वाटणं शक्य आहे. पण त्यांनी आता ते विषय डोक्यातून काढलेलाच आहे. हे पाखरू असं आहे, कुठं उडेल आणि कोणत्या फांदीवर बसेल, म्हणजे कोणत्या वाङ्मय प्रकारात लेखन करेल असं काय. फार सुंदर हा सोहळा पीडी सरांच्या कल्पकतेतून प्रकाशनात आहे. ते प्रकाशन समारंभ आणि इतका तुमच्यासारख्यांच्या सुंदर आणि सुज्ञ उपस्थितींच्या मध्ये होणं ही कवीच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट आहे. तर ते भाग्य मला सरांच्यामुळे इथं अनुभवता आलं. ही सुद्धा आयुष्यातली अतिशय लक्षणीय अशा प्रकारची घटना असते आणि कवीच्या वाट्याला ती येणं ही भाग्याची गोष्ट आहे. ते आज इथे घडलेलं आहे. मी तर काय, आमच्या पत्नीने सूचना दिली की जरा आवर्त घ्या, कारण तिला माहिती आहे की मी प्राध्यापक असल्यामुळे किमान 50 मिनिटं आणि काय बोललो हे लक्षात येऊ द्यायचं नाही. हे सगळ्या विद्यार्थ्यांना 40 वर्ष माहिती होतं की गुरुजी छान बोलतात, पण काय बोलले हे परीक्षेचा प्रश्नपत्रिका पाहिल्याशिवाय काही त्यांच्या लक्षात यायचं नाही. तर खूप छान. पुन्हा एकदा मी सरांच्या कृतज्ञतेमध्येच राहू इच्छितो. हे इतकं वाङ्मयावर प्रेम करणं ही साधी गोष्ट असत नाही. आणि तुमच्यासारखी मंडळी वाङ्मयावर प्रेम करते, हाच तर वाङ्मयाचा इतिहास सतत पुढे राहण्याचा नवा इतिहास आहे आणि हे तुमच्यामुळे घडतो आहे. फार मला छान वाटलं. मी 1-2 कविता, कवीनं जास्त बोलू नये. आमच्या सुविद्य पत्नीनेही सांगितलं की तुम्ही फार बोलण्याच्या भानगडीत पडू नका, कारण काय भानगडी सांगाल काही सांगता येत, म्हणजे लेखनाच्या भानगडी वगैरे असं. या अर्थानं मी सुरुवातीला 1-2च कविता, मी माझ्या मनातला भाव व्यक्त करण्यासाठी पीडी सरांच्या संबंधी मी एक कविता लिहिलेली आहे. आणि तो माझ्या मनातला जो भाव आहे तो सगळ्यांच्याच मनातला भाव असावा असं तुम्हालाही वाटेल कविता ऐकल्यानंतर. ही आधी म्हणतो आणि नंतर माझ्या 1-2 छोट्या कविता आपल्यासमोर ठेवतो. ही पीडी सरांना अर्पण केलेली कविता आहे. पायापुढे पसरली, पायापुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट. आपण स्वागत करण्यासाठी पूर्वी असं पायघड्या वगैरे टाकायचो, त्या अर्था नाही. पायापुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट, पीडीपीचा अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट. पीडीपीचा अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट, पायापुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट. कष्टकल्पकतेनेच इच्छिले हवे ते घडे, कष्टकल्पकतेनेच इच्छिले हवे ते घडे, दृष्टीची झेपही त्यांची क्षितिजाच्या पलीकडे, दृष्टीची झेपही त्यांची क्षितिजाच्या पलीकडे. अक्षरांच्या आकाशाचे केले अंगण मोकळे. किती पोरं शिकतायत, कुठं कुठं पडलेली. अक्षरांच्या आकाशाचे केले अंगण मोकळे, उंच झेपही ज्ञानाची पक्षी घेतात सगळे. कुठून कुठून पक्षी येत असतील. उंच झेपही ज्ञानाची पक्षी घेतात सगळे. आणि शेवटी पहा, मंथनाचा वसलेला आहे मनात महंत. ते स्वतःच महंत आहेत विद्येचे आणि मनातही आहे.
मंथनाचा वसलेला आहे मनात महंत, तुमच्यात तुम्ही पण थोर संतातले संत, तुमच्यातले तुम्ही पण थोर संतातले संत, पाया पुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट, पीडीपीचा अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट. ही विनम्रतेनं ही सरांना अर्पण केलेली कविता आहे. आणि मी माझे एक छोट 2 कविता, आई कविता मी अनेक ठिकाणी म्हटलेली आहे, फक्त समारोपाला शेवटचे 4 ओळी मी सादर करेन. आणि हे किती या लेकरानं 300 पृष्ठांचा हा कविता संग्रह, मराठीतला हा एकमेव कविता संग्रह आहे, इतका मोठा कोणीही काढलेला नाही. आता पुष्कळदा आपल्याला खूप वैभव असतं, अनेकांचा अनुभव असेल, खूप सुख असतं, पण सातत्यानं मनात विचार येतोच, टू बी ऑर नॉट टू बी. हा एक जुनं वाक्प्रचार जो आहे तो सगळ्याच्याच जगण्याचा कधीतरी आपल्या समोर उपस्थित होणारा प्रश्न असतो. त्याची कारणं वेगळी असतात, पार्श्वभूमी वेगळी असते, अनुभव वेगळे असतात. मनासारखी जगण्यास आता मन होत नाही. काय कारण असतील माहिती नाही, ज्याची त्याला माहिती. मनासारखी जगण्यास आता मन होत नाही. आणि पुढची जी ओळ आहे, हा टाटाला सुद्धा, बिर्लाला सुद्धा प्रश्न पडत असेल. मनासारखी जगण्यास आता मन होत नाही, आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही. सगळ्यांचा प्रश्न आहे. मनासारखी जगण्यास आता मन होत नाही, आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा. जगातलं वातावरण जर पाहिलं, घाबरतो जीव फुटताना फटाका साधा, दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा, दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. जीवासारखे मरतात जीव जिथे तेव्हा, जीवासारखे मरतात जीव जेथे जेव्हा, दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. आपण वाचून काय करायचं? दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. आणि शेवटी पहा, मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुखी. कुठला कुठं प्रवास आहे? मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुखी, पायरी सुद्धा रिघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. आणि खरं म्हणजे आता ही आई कविता दिलेली आहे, ती म्हणतो ते आमच्या मुलीनं आणली कुठून तरी, काय ती ती म्हणजे मला नको असलं तरी ती आई शोधून आणतेच. म्हणजे ही कविता 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 नाही तर रेफरन्स कुणीकडचा कुठं जाईल काय सांगता. एक छोटीशी ही कविता, नंतर आईने मी समारोप करतो. हे खऱ्या खोट्याचे अनुभव सगळे जीवनात आपण घेत असतो. खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा, खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा, कोरड्या कालव्याने केला लिलाव झऱ्याचा. खरे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा, कोरड्या कालव्याने केला लिलाव झऱ्याचा.
यांचेही त्यांचेही तत्वज्ञान तुंबलेले. जो तो येतो तो तत्वज्ञान सांगतो, साधारण माणूस सुद्धा. तत्वज्ञानात्मक वाक्य असतं, साधारण अनुभवाचा कामच नाही तिथे. यांचेही त्यांचेही तत्वज्ञान तुंबलेले, बंद आधीच ठेवलेला मार्ग निसर्याचा, खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा. नाही भल्या भल्यांना भान भल्या बुऱ्याचीही, नाही भल्या भल्यांना भान भल्या बुऱ्याचीही. बऱ्याचे बरे झाले तरी दुस्वास बऱ्याचा, खोटे चालतात पाय पाय मोडला खऱ्याचा. हा कोणता कळवळा नाक दाबून चालणे, हा कोणता कळवळा नाक दाबून चालणे. इथे नको नको तिथे ढीग झुरतो कचऱ्याचा, कुठं टाकायचा. आणि शेवटी पहा, का बा कावरे बावरे जीव जुने जाणतेही, का कावरे बावरे जीव जुने जाणतेही. असा कसा हा आला काळ नवीन नखऱ्याचा, खोटे चालले पुढे पाय मोडला खऱ्याचा. हे असे किती वेगवेगळी सगळी आम्ही कवी चिंतन करून पाहतो. सगळ्यांना मग लिहिल्यावर असं वाटतं की अरे हे आपल्याला सांगायचं होतं ते राहूनच गेलं. म्हणून कवी तुमचं जे सांगायचं राहून गेलेलं आहे तेच कवी सांगत असतो, तुमच्याच मनातलं सांगत असतो. आणि म्हणून तर माणसं कवितेवर प्रेम करतात का, कारण हे माझीच कविता आहे असं त्याला वाटतं. फक्त तुमचं नाव टाळून आम्ही आमचं नाव खाली टाकतो म्हणून आम्ही कवी होतो आणि तुम्ही रसिक राहता. असा हा सगळा अनुबंधाचा भाग आहे. इथे आई कवितेची फरमाईश झाली, त्याच्यामुळे ही कविता मी आपल्या समोर सादर करतो. माझे एक सहकारी होते ज्युनियर कॉलेजचे. मी सिनियर कॉलेजमध्ये विभाग प्रमुख होतो. त्याचे एक फायदे असतात की शिकवलं काय न शिकवलं काय खालच्यांना सांगायचं अरे माझा तिकडे एक तास आहे तेवढा आज तुम्ही घेऊनच टाका. आणि मग मुलांनाही बरं वाटतं की शिकवणारा माणूस हाच वर्गात येणार आहे. कारण आमच्या म्हणजे सिलेबसला धरून शिकवणारा माणूस वर्गात येणार आहे. कारण आम्ही काय सिलेबस आहे ह्याचा वर्षभर पत्ताच लागू देत नाही. त्याला परीक्षेच्या वेळी लक्षात येते की काय झालं, असं कसं काय झालं. आणि मी कधी खरं इन्व्हिजिलेशन जे असतं परीक्षा चालू असताना मी कधी केलेलं नाही. परंतु एखाद वेळी माणसं कमी असतील आणि जाणं अटळ असेल तेव्हा मी एखाद वेळी जात असे. तर असा एकदा माझ्यावर प्रसंग आला इन्व्हिजिलेशनचा. समोर पोरं बसलेली दारात, मी दारात उभा, माझ्या समोरचा पोरगा गाईड असं उघडं ठेवलं, पुस्तकही नाही क्रमिक, गाईड, आणि असं पाहून लिहू लागला. मी समोर उभा, काय त्याला चिंता नाही असं. अरे म्हटलं काय चाललंय सर? म्हणजे मी पाहून लिहितो नाही इथे. अरे म्हटलं तसं लिहिता येत नाही. का लिहिता येत नाही? अरे म्हटलं कसं काय लिहिताय? सर म्हणे मी तरी पाहून लिहिण्याचे कष्ट घेतो म्हणे सर. आणि मग वर्षभर आमच्या गुरुजींनी हे पुस्तक नुसतं वाचून दाखवलंय म्हणे. लिही म्हटलं पण पाहून चुकीचं लिहायचं नाही. त्याच्यासाठी माझं इन्व्हिजिलेशन आहे, बाकी काय काय ऐकायला मिळेल काही सांगता येत नाही. किती वेगवेगळे अनुभव असतात. म्हणून विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं. फक्त डोळसपणानं आमचा सतीश इथं आहे, तोही प्रोफेसर होता, तर फार शिकण्यासारखं असतं. फक्त डोळसपणानं आपल्याला पाहता आलं पाहिजे. नाहीतर आपण शिकवणारे आणि ते ऐकणारे अशी जर भूमिका असेल तर मग ते कीर्तनकाराच्या पदरी जे दुःख येतं की ते काय शेवटी
सीतारामाची कोण होती? तर ते म्हणे बहीण होती. राम शेवाळकरांनी कोटी केली होती. मी विद्यार्थी होतो भाषणाला त्यांच्या. तर सीतारामाची कोण होती? तर ते बहीण होती. तर त्याला तुम्ही निर्बुद्ध म्हणू नका म्हणाले. शेवाळकरांनी केलेली कोटी, त्याला तुम्ही निर्बुद्ध म्हणू नका, बुद्ध म्हणा. का? तर बुद्ध रामायणामध्ये राम आणि सीता बहीण भाऊ दाखवलेले आहेत. आता वाचून पहा तुम्ही ते बुद्ध रामायण. म्हणजे कुठं संदर्भ जे ज्यांना आपण वक्ते म्हणतो त्यांचे इतकं वाचन आपलं नसतं. त्याच्यामुळं ते या कवितेने मी समारोप करतो. तर त्यांनी मला सांगितलं, सर म्हणे आईमध्ये हे 2 शब्द एकत्रित येऊन आई शब्द तयार झाला. अरे म्हटलं बाबा हे तर काही मला माहीतच नाही. म्हटलं कोणते 2 शब्द? सर म्हणे आत्मा, आ म्हणजे आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं एकत्रित दर्शन ज्या माऊलीमध्ये घडतं ती म्हणजे आई. काय मी म्हटलं मी कविता लिहिली पण हे इतकं गहन खाणीतून सोनं काढण्याची काही मला कधी बुद्धीच झाली नाही. तू काढून दाखवलं, बरं झालं. या आई कवितेत मी समारोप करतो. पण काही लोकांच्या मनात काय, आपण जसं कॉलेजला गेल्यानंतर प्रवेश फॉर्म भरून देतो तर तिथं असं लिहिलेलं असतं वडिलांचे नाव ऑब्लिक पालकाचे नाव. आता त्याच्या डोक्यात ते बरोबर शिरलं ते वडील ऑब्लिक पालक. आणि लगेच त्यानं मला प्रश्न विचारला, सर म्हणे आपण वडिलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणत नाही? काय कुठून शेपू पालक बाजारात ठीक आहे, पण त्यांना असं काय डोकं लावतील काही सांगता येत. फार डोकं लावत की वडिलांना पालक म्हणतो तसं आपण आईला शेपू का म्हणत नाही. मग त्याने फार भ्रमात राहू नये म्हणून मी त्याला उत्तर दिलं की जी मुलं आपल्याच जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात त्यांचा कढीपत्ता व्हायला वेळ लागत नाही. आता कढीपत्ता सुद्धा तसं भाजीवर्गीयच वस्तू आहे, पण प्राक्तन काय कढीपत्त्याचं? फोडणीच्या काढत्या तेलात नुसतं तडफडायचं आणि माणसं जेवायला बसल्यानंतर कढीपत्ता बाजूला काढतात. घासाचं भाग्य सुद्धा त्याच्या नशिबात नसतं. म्हणून ती जी अखंड जन्मभर कृतज्ञतेची भावना आहे त्या भावनेनं ही मी लिहिलेली कविता आहे. या कवितेने मी समारोप करतो. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. काही गर्दीची गरज नाही. आईमध्ये इतकं विश्व समावलेलं असतं की सगळ्या जगाची गर्दी तिच्यातच आपल्याला अनुभवता येते. असा मी अनुभव घेतला. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरीही नाही म्हणवत नाही. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सगळ्यांना अनुभव आहे. जत्रा पांगते पालं उठतात. पूर्वी पालं लावायची जत्रेमध्ये. जत्रा पांगते पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. खरं 4च दिवस त्या जमिनीमध्ये ते सगळं रोवलेलं असतं, परंतु उठून गेल्यानंतर ती पोरकी होऊन जाते जमीन. मग आईचं काय असेल? पोरक्या जत्रा पांगते पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळी दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही. जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा. वातीला उजेड दावणारी समईतली जागा.
आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान. विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही, आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते. लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लेकराची माय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही, उरतही नाही. आई एक नाव असतं, आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं. नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं. आई एक नाव असतं. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. खरं तर सर तुम्ही बोलून गेल्यानंतर खरं कंठ दाटून आलाय. कारण ज्यांनी आई ही कविता रचली त्यांच्या तोंडून आज ती आम्हाला ऐकायला मिळतीये. हा खरं तर एक मणिकांचन योग आहे सर. खूप खूप आभार त्याबद्दल. आणि खरं तर अतिशय स्तब्ध व्हायला झालंय मला, कारण तुम्ही स्वतः बोलून गेल्यानंतर पुढे काय बोलावं ही माझी तरी ताकद नाहीये सर. पण तुम्ही म्हणाला मगाशी तसं मिश्किलीने म्हणाला, मला माहितीये की सूत्रसंचालनाचा वेगळा कार्यक्रम होऊ शकत नाही, त्यामुळे मग मला आता पुढे माझी जबाबदारी पार पाडणं हे गरजेचं आहे.